जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये जेवढ्या पण घटकामध्ये भरती होती आणि जे विद्यार्थी या भरतीमध्ये फायनली सिलेक्शन झाले आहे त्या सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे। ती म्हणजे तुमचं प्रशिक्षण सत्र 2024 हे लवकरच सुरू होणार आहे। तारीखसुद्धा आलेली आहे आणि पोलीस शिपायांचं पुरुषांचं कुठे होणार आहे, महिलांचं कुठे होणार आहे, चालकचं कुठे होणार आहे, महिला चालकचं कुठे होणार आहे आणि पुरुष उमेदवारांचं चालकचं कुठे होणार आहे, सर्व काही यामध्ये दिलेलं आहे। प्रशिक्षण केंद्रामध्ये किती विद्यार्थी पाठवण्यात येणार आहे ते सुद्धा त्यांनी वेळापत्रक बनवलेलं आहे। तर बघा, विषय बघा, प्रशिक्षण सत्र 2024 नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात 9 महिन्याचे मूलभूत प्रशिक्षणाबाबत। आता बघा, मागच्या वर्षी जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते खास करून मुंबईसाठी 2021 ची भरती जी आहे 2023ला झाली, ठीक आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांना जवळपास 20 फेब्रुवारीला हजर केलेलं होतं पोलीस शिपाईसाठी, ठीक आहे। आणि त्यांचा दीक्षांत सोहळा झालेला आहे जवळपास ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये, ठीक आहे, म्हणजे यावर्षी, ठीक आहे, म्हणजे 2024ला ऑगस्टमध्ये त्यांना फेब 2023ला पाठवलेलं होतं। म्हणजे जवळपास त्यांचा 6 महिनेच ट्रेनिंग झालेलं आहे आणि 1 महिना त्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये गेला। म्हणजे सर्वात कमी ट्रेनिंग जर झालं असेल तर मुंबईच्या विद्यार्थ्यांनाच झालेलं आहे आणि त्यांना म्हणजे थोडे कमी कष्ट घ्यावे लागले असं आपण म्हणू शकतो। पण इथे बघा, त्यांनी काय म्हटलं, 9 महिन्यांचे, म्हणजे तुम्हाला चांगला रगडा होणार आहे, ठीक आहे। त्यामध्ये 1 महिना तुमचा विधानसभा बंदोबस्तमध्ये जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एक तो फायदा होणार आहे, ठीक आहे। तर खालील नमूद पोलीस घटकाचे नवप्रविष्ट पोलीस शिपाई या पदांसाठी ज्यांचे सिलेक्शन झालं आहे त्यांचे घटक दिलेले आहेत बघा। बृहन्मुंबई हे 2021ला 21चे भरती झालेले 2023 वाले विद्यार्थी आहे। उर्वरित ठाणे शहर 8 आहे, नवी मुंबई 87 आहे, मीरा भाईंदर 5 आहे, पुणे शहर 47 आहे, पिंपरी चिंचवड 152 आहे, नाशिक शहर 70 आहे, छत्रपती संभाजीनगर 11, मुंबई लोहमार्ग 31 आणि ठाणे ग्रामीणला 39 असे 1008 विद्यार्थी हे सोलापूरला पाठवण्यात येणार आहे। प्रत्येकच घटकाचे आपण बघूया आणि सर्व तुम्हाला ह्या जे टाइम टेबल आहे ते आपल्या टेलिग्रामवर टाकलं आहे। आपण तुम्हाला टेलिग्रामसुद्धा बघा, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, 1 मिनटं, हे टेलिग्राम चॅनल आहे। इथे सब बघा, सोलापूरला पाठवलेली यादी आहे। नागपूरमध्ये महिला उमेदवारांचं बघा, WPC महिला पोलीस शिपाई या पदासाठी ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना तिथे पाठवण्यात येणार आहे। जवळपास 1149 महिला उमेदवार बोलवले आहेत त्यांना। खंडाळामध्ये महिला उमेदवार चालक प्लस शिपाई दोन्ही महिला उमेदवारांना तिथे ट्रेनिंग देण्यात येणार आहे। त्यानंतर अकोला, मागच्या वर्षी 2021ला च्या भरतीमध्ये 2023ला जे भरती झालेले आहेत महिला उमेदवार त्यांना अकोल्याला ट्रेनिंग दिलेलं आहे। पोलीस शिपाई जे बाकी जिल्ह्यामध्ये अदर जिल्ह्यामध्ये सिलेक्ट झाले त्यांनासुद्धा ते बॅचसुद्धा अकोल्यालाच दिली आणि मुंबईला जे सिलेक्ट झालेले होते महिला उमेदवार त्यांनासुद्धा अकोल्याला दिली। पण यावेळेस पुरुष उमेदवारांना इथे बोलवण्यात आलेलं आहे अकोल्याला। म्हणजे यावर्षी 2च ट्रेनिंग सेंटर हे महिलांसाठी ठेवलेले आहे, खंडाळा आणि नागपूर। तसं पण ते 2च ट्रेनिंग सेंटर हे महिलांसाठी होते। मागच्या वर्षी महिला उमेदवार जास्त भरती झाल्यामुळे एक ट्रेनिंग सेंटर त्यांच्यासाठी वाढवण्यात आलं। त्यानंतर लातूरसाठी बघून घ्या, नॉनव्हेज सर्वात जास्त कॅपॅसिटी असणारं ठिकाण म्हणजे नॉनव्हेजला सर्वात जास्त इथे ट्रेनिंग सेंटर ट्रेनिंग होत असतं, ठीक आहे। त्यानंतर जालना, धुळे आणि त्यानंतर बघा, यांनी होमगार्ड्सनासुद्धा पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे दिलेलं आहे तर पोलीस ट्रेनिंग सेंटरवर बोलवण्यात आलेलं आहे, ठीक आहे। त्यांना 22पासून बोलवण्यात आलेलं आहे, 23पासून त्यांचं सुरू होईल। तर या सर्व लिस्ट बघून घ्या आणि सर्व जे नवप्रविष्ट पोलीस शिपाई चालक SRPF आहे त्या सर्वांना आपल्या चॅनलतर्फे खूप खूप अभिनंदन आणि सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, PDF बघून घ्या। तुमचं ट्रेनिंग कुठं होऊ शकते तुम्हाला तर माहीत झालंच असेल, जर तुम्ही मुख्यालयाला हजर झाले असाल तर तुमचं ट्रेनिंग 19 पासून सुरू होणार आहे। पोलीस शिपाई चालकचं आणि होमगार्ड यांचं 23 तारखेपासून सुरू होणार आहे याच महिन्यामध्ये। तर सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट, धन्यवाद।